चला मैत्रिणींनो, आपण बॅक पार्ट कसा तयार करायचा ते बघूयात. हा सरळ कपडा मी इथे टाकला आहे, त्यावर आपण हा गळ्याचा भाग टाकून घेऊया. पहिले आपल्याला गळा तयार करायचा. असा कपडा अगोदर व्यवस्थित टाकून घ्यायचा. बघू शकता तुम्ही. हे बघा, असं व्यवस्थित टाकायचा आणि याच्यावर अशी टिप टाकून घ्यायची आपल्याला पूर्ण. बरोबर जसं जसं आकार आहे तसं तसं मशीन फिरवत फिरवत आपल्याला टिप टाकायची आहे. असं प्रेस करत करत घ्यायचा थोडा कपडा व्यवस्थित. व्यवस्थित त्याला फिरवून घ्यायचं आणि हा आहे आपला बॅक साईडचा गळा. आपल्याला काय करायचं आहे आता, हा कट करून घ्यायचा. तुम्हाला ज्या पद्धतीनं सोपं जाईल कट करायला त्या पद्धतीनं कट करायचं आणि आपल्याला उलटवून घ्यायचं आहे बरं का हे. व्यवस्थित सगळं सारखी शिलाई घ्यायची. कुठे कमी कुठे जास्त आणि चुकून आली तर परत एक टिप त्याच्यावर टाकून घ्यायची आहे आपल्याला, जेणेकरून आपला कपडा सटकला नाही पाहिजे. हे बघा, माझ्याकडून थोडी इथं टिप थोडी कपड्यावरती गेली आहे, तर मी पूर्ण टिप परत टाकणार आहे. हे बघा, आणि काय करायचं, या कपड्याला छोटे छोटे असे नॉच देऊन घ्यायचे, जेणेकरून आपल्याला कपडा कट करायला म्हणजे उलटा करायला गांजत नाही, व्यवस्थित कट होतात. आणि हे नॉच एकदम व्यवस्थित द्यायचे, जेणेकरून आपल्या शिलाईवरही नाही गेलं पाहिजे आणि कपडाही कट नाही झाला पाहिजे तिकडचा. व्यवस्थित द्या. चला मग आपण आता उलटून घेऊया. हे बघा, इथे बघा, इथे काय करायचं, गळा सरळ करताना मी सांगते तुम्हाला. एक मिनिट. हे असं घ्यायचं कोपऱ्यावरती. बघू शकता तुम्ही, हा अस्तरचा कपडा नाही, अस्तरच आहे, पण हा पिसाचा अस्तर वापरले मी इथं, तर थोडी याची फिनिशिंग थोडी अस्तरसारखी नाही दिसत, तरी पण आपण ती चांगली दिसण्याचे प्रयत्न करायचे. हे बघा तुम्ही, आता असा स्क्रू ड्रायव्हर घ्यायचा आणि याला थोडंसं, हे बघू शकता, असं याला करून घ्यायचं व्यवस्थित. हे बघा, आता याच्यावरून अशी टिप टाकून घेऊया. टिप टाकून घेऊया. तुम्ही या गळ्याला कॅनव्हासही वापरू शकता, पण हा कपडा कडक असल्यामुळं कॅनव्हासची काही आवश्यकता नाही, त्यामुळे मी काही वापरलेलंच नाही.
हात असं ओढत ओढत शिलाई टाकायची. बघू शकता तुम्ही आपला गळा रेडी आहे. हे बघा, इथं तुम्ही बंद लावू शकता किंवा बटनही टाकू शकता. बंद लावले तर बेटर आहे, बटन टाकलं तरी चालतं, काही हरकत नाही. आता आपण पूर्ण शिलाई टाकून घेऊ. असं सरळ असा कपडा ठेवून हे बघा, असं प्रेस करत करत शिलाई टाकायची बरं का, जेणेकरून कपड्याला जोडणे आहे. प्रेस नाही केलं तर काय होतं, हा कपडा इकडे ओढण्यात येतो आणि त्याला जोड येऊ शकतो. असं प्रेस करायचं कपडा आणि खूप सोपी पद्धत आहे. अगदी तुम्ही नवीन शिकणाऱ्या जरी असला तरी सहज माझा व्हिडिओ बघितला तर तुम्ही शिकू शकता. हे बघा, आपण आता पूर्ण शिलाई टाकलेली आहे. हा जो साईडचा एक्स्ट्रा कपडा उरलेला आहे हा आता आपल्याला कट करायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीनं आता काय करायचं आहे आपल्याला, हा कपडा असा बॅक साईड असा फोल्ड करायचा आहे आणि याचा मध्य घ्यायचा आहे इथे. हे बघा, असं इथं मध्य आला, असा मध्य घेतला. आपल्याला काय करायचं आहे, इथे बॅक साईडचे टक्स टाकून घ्यायचे आहेत. आता हे छोटं ब्लाऊज असल्यामुळे आपण काय करणार आहोत, 3वरच टक्स घेणार आहोत. असं इथे 3वर मार्किंग करून घ्यायची. अशी वरून मार्किंग केली की हाच कपडा असा उचलायचा आणि खालच्या साईडला सुद्धा मार्किंग करून घ्यायची, जेणेकरून आपल्याला डबल मार्क टाकायचं काम पडणार नाही. आणि उभा अंदाजे घेऊ शकता तुम्ही. हे बघा, 3, 3.5 आपल्या गळ्यानुसार घ्यायचं. असं एकूण पण तेवढंच. हा आपला बॅक साईडचा टक्स आहे. हा कपडा असा पकडायचा, हे बघा, हे असं, आणि टक्स अर्धा इंच घ्यायचाच बघा. असं अर्धा इंच, असं मी तुम्हाला मार्किंग करून दाखवते. अर्धा इंच अंदाज तर कळतोच आपल्याला अर्धा इंचाचा. अशी मार्किंग करून घ्यायची आणि त्यावरच शिलाई घ्यायची. शिलाई मारताना पहिले इथं रब करायचं, जेणेकरून आपली शिलाई निघली नाही पाहिजे. इथं रब करून घ्यायची आणि लास्टला पण तसंच रब करायचं आणि डबल एक टीप त्याच्यावर तशीच टाकून घ्यायची, अशी, जेणेकरून आपली शिलाई निसटली नाही पाहिजे. बघू शकता. हे बघा, टक्स किती छान आलाय आपला. तसाच ह्या साईडला पण तसंच करून घ्यायचं. हे बघा, असं मार्किंग केली ना पेनाने की लगेच लक्षात येतं आपल्याला काय करायचं आहे ते, म्हणजे आरबळाचं काम नाही पडत. हे बघा, अर्धा इंचावर मार्किंग करून घ्यायची. तशीच सेम जी तिकडची जशी केली तशीच याला पण इथं रब करायचं आणि परत एक तशी शिलाई.
आपले दोन्ही टक्स रेडी आहे. आले ना सेम टू सेम, सारखेच आले पाहिजे असे, जेणेकरून आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग छान दिसते. आता याच्यासाठी आपल्याला पट्टी करायची आहे. पट्टीसाठी आपल्याला 1 इंच किंवा 1.5 इंच कपडा घ्यायचा आहे लांबीमध्ये. तुम्ही असं ब्लाऊजला मोजून घेऊ शकता किंवा अंदाजेही घेऊ शकता. असं ब्लाऊजला मोजून घ्यायचं, आपल्याला अंदाजे किती पट्टी लागेल त्या हिशोबाने पट्टी कट करायची. हे बघा मी एवढी किती जवळपास 1.5 इंच घेऊन टाकायची. थोडी एक्स्ट्रा असली तरी चालते, पण कमी पडायला नको. चला तर मी असं हे कट करून घेतलेलं आहे. आपल्याला आता पट्ट्या तयार करायच्या आहेत. हे बघा 2-2 इंचाच्या मी पट्ट्या कट करून घेतल्या अगोदरच. तर आपण सुरुवात करूया. पट्टीला असं फोल्ड करायचं. छोटी आपल्याला ही आय पट्टी ही बघा आपली ही आयपट्टी रेडी आहे. याच्या परत एका शीटची शिलाई टाकून घ्यायची. शिलाई मारायची सुरुवात आणि शेवट प्रत्येक वेळेस काय करायचं, रफ करून घ्यायचं. शिलाई निघून येऊन हा आपला आयपट्टीचा भाग तयार झाला. आता ही ह्या साईडला आपण हुक पट्टी तयार करणार आहोत. हुक पट्टीसाठी मी घेतला आहे इथं 2 इंचाचं पट्टी. त्याला अशी फोल्ड करायची आणि अशी ती वरून जोडायची. हा कपडा असा ठेवायचा, त्याच्यात ही पट्टी अशी ठेवून टीप टाकून घ्यायची. बघा हा असं ठेवल्यानंतर हा भाग आपला उलटा टाकावा लागतो आपल्याला आणि टीप टाकून घ्यायची. रफ करायचंच प्रत्येक वेळेस. जसं आपण आळपट्टी तयार केली ना तशीच हुकपट्टी पण आहे, पण हुकपट्टीचं थोडं वेगळं आहे. हा एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा. तुम्ही बघू शकता मी कसं कट करते ते. याला काय करायचं आहे, याच्यावरून एक दाब शिलाई द्यायची. दाब शिलाई देताना हा जो कपडा आहे ह्या कपड्यातच हे शिलाईचा कपडा आला पाहिजे एक्स्ट्राचा. हे बघा असं तो इकडे दाबायचा आणि नंतर दाब शिलाई टाकून द्यायची. आयपट्टी तयार केली तेव्हा आयपट्टीचा आपण अर्धा इंच भाग हा एक्स्ट्रा काढला होता. तर तसं याला एक्स्ट्रा काढायचं नाही आहे. याला काय करायचं आपल्याला असं मध्ये दाबायचं. आलं लक्षात? हे बघा हा एक्स्ट्रा भाग असा आतमध्ये फोल्ड करायचा आणि हा असा करायचा. बघू शकता. ओके शिलाई टाकून घ्यायची. मी म्हटलं ना प्रत्येक वेळेस असं रफ करत. हे बघा असं. आणि हा जो एक्स्ट्रा उरलेला आहे हा असा आतमध्ये टाकायचा आणि अशी याच्यावर शिलाई घ्यायची. असं असं पकडत टाकून घ्यायची. हे बघा आपली हुकपट्टी पण तयार झाली. हे बघा आली ना बरोबर. आता काय करायचं आपल्याला, हे अलगद असं याच्यावर ठेवून याच्यावरून 5ची शिलाई टाकून घ्यायची आणि ब्लाऊज रेडी झाल्यानंतर आपल्याला हे ओपन करून याला हुका लावायच्या आणि याला दोऱ्यानं आय करून घ्यायची. मशीनवर नाही करणार आहे मी, दोऱ्याने करणार आहे सुई. ही अलगद 5ची शिलाई टाकून पॅक करून घेते. ब्लाऊज पूर्ण कम्प्लीट होईल. हे बघा 5 वर घ्यायची, म्हणजे 5ची शिलाई घेतली तर उसवायला सोपं जातं. त्यासाठी शिलाई 5ची घ्यायची. इथं आपल्या हिशोबाने आपण बटन लावू किंवा बंदही लावू शकतो. आपला हा बॅक साईडचा भाग रेडी आहे. आता आपण फ्रंट पार्ट रेडी करून घेऊ. तर चला बघू फ्रंटचं कसं करायचं आहे. आता हे बघू शकता तुम्ही. फ्रंटलाही तसंच आपल्याला गळा फोल्ड करायचा आहे. समोरचा भागही आपला बंद असल्यामुळं हे बघा डायरेक्ट कपडा असा ठेवायचा आहे आपल्याला. ही अशी टीप टाकून घ्यायची आणि अशी पण टाकून घ्यायची. चला हे बघा खालच्या साईडला पण आपल्याला एक टीप
टाकून घ्यायची. हे हा गळ्याचा भाग आणि हा जो एक्स्ट्रा कपडा आहे हा आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि ब्लाऊज उलटून घ्यायचा आहे. उलटून घेणं खूप सोपं आहे बघा, तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. एक्स्ट्रा कपडा कट करून घेतला. आता गळ्याच्या साईडचा पण एक्स्ट्रा कपडा कट करून घेऊ. तुम्ही बघू शकता. याला काय करायचं, छोटे छोटे नॉच द्यायचे असे, एकदम सावकाश द्यायचे, जास्त कपडा कट नाही झाला पाहिजे. याला आता आपण असं, हे बघा असं आहे ना, त्याला आपण आता असं उलटून घेऊ. म्हणजे आपल्याला गळ्याला पट्टी करायचं काम नाही आणि खालच्या साईडला सुद्धा पट्टी करायचं काम नाही. एकदम सोपी पद्धत आहे. बघू शकता तुम्ही. गळ्याला काय करू आपण, एक एक देऊन घेऊ लगेच. आता हे पूर्ण आपण पॅक करून घेऊया. पूर्ण अशी शिलाई टाकून घ्यायची. या साईडला पण अशी शिलाई टाकायची, म्हणजे आपला कपडा इकडे तिकडे हे साईड टाकायची. परत इकडे असं प्रेस करतच शिलाई टाकायची, जेणेकरून आपल्याला ब्लाऊजला जोड नाही येणार. हा एक्स्ट्रा कपडा मी कट करून घेते. चला आता ह्या साईडला आपण शिलाई टाकली, कपडाही कट करून घेतला. तसंच आता आपल्याला ह्या साईडला पण शिलाई टाकायची आणि कपडा कट करून घ्यायचा. एक्स्ट्रा कपडा कट करायचा. हे बघा आपला फ्रंट पार्ट पूर्ण रेडी आहे. आता आपल्या इथं टक्स बाकी आहेत. हे बघा असा फोल्ड करायचा, याचा मध्ये काढायचा कपड्याचा फोल्ड करून. मध्ये काढल्यानंतर काय करायचं, मार्किंग करून घ्यायची, जेणेकरून आपल्याला शिवायला सोपं जाईल. जसं आपण बॅक साईडला केलं तसं फ्रंट साईडला पण करून घ्यायचं. हे बघा इथे घेणार आहे मी 3 इंच, 4 इंच उंचीमध्ये घेणार आहे टक्स. हे बघा आता जशी इथं मार्किंग केली तसं असं वरती पकडायचं आणि खालच्या साईडला पण मार्किंग करून घ्यायची आणि लगेच उभा 4 इंचचं मार्किंग करायची. हे बघू शकता. ब्लाऊज असा पकडायचा, बरोबर लाईन मारलेली तिथे अर्धा इंचाचा टक्स घ्यायचा. रफ करायला विसरायचं नाही प्रत्येक वेळेस. बघा टक्स कसा आलाय आपला.
हा पण तसंच पकडायचं आणि शिलाई टाकून घ्यायची. चला आपला टक्स आता रेडी झाले. आपल्याला याच्यावरून एक शिलाई टाकून घ्यायची. तुम्ही बघू शकता किती सुंदर फिनिशिंग आलेली आहे. कसलं भारी दिसू लागलं. आता हे अशी एकमेकावर ठेवून आपल्याला जॉईन करून घ्यायची. हे बघा, परत सांगते तुम्हाला. हा फ्रंट पार्ट आहे आपला आणि हा बॅक पार्ट आहे. तर हा एकमेकावरती असे ठेवायचे आणि जॉईन करून घ्यायचे. प्रत्येकाला डबल टिप टाकून घ्यायची. 1/2 इंच अंतर सोडून डबल टिप टाकायची. झालं आपलं ब्लाऊज जोडून रेडी. हे बघू शकता तुम्ही. हे असं सरळच आलं पाहिजे. ह्या साईडला पण बघा, ह्या साईडला पण बघा. आता हा स्लीवलेस ब्लाऊज असल्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, याला पट्ट्या तयार करून घ्यायच्या. तर एक मिनिट असं चेक करायचं, हा फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट कुठे खालीवर झाला आहे का. खालीवर झाला असेल तर आकार देऊन, व्यवस्थित गोलाकार आकार देऊन कट करून घ्यायचा. इथं आता माझा, हे बघा तुम्ही, इथं माझा सारखाच आलेला आहे, त्यामुळे इथं कट करायची काही आवश्यकता नाही. त्या साईडला बघू. ह्या साईडला थोडा एक्स्ट्रा आला, तेवढा आपण व्यवस्थित कट करून घेऊ. असं चला तर मग आपण याच्यासाठी पट्ट्या घेऊया. हा एक्स्ट्रा कपडा असला याला पण कट करून घ्यायचं. ह्या साईडला एक्स्ट्रा आहे का आणि मोजून घ्यायचं. आपलं शोल्डर दोन्ही साईडला सारखंच भरतं. तर इथं बघा, हे 2.5 भरतं आहे. हे किती भरतं आहे, हे थोडं कमी भरतं आहे. तर काय करायचं, थोडं अजून कट घ्यायचं, थोडा नॉर्मल. ओके, चला मग आपण याच्यासाठी पट्ट्या तयार करून घेऊ. याला 1-1 इंचाची पट्टी घेतली तरी चालते. एक इंचाची पट्टी कट करायची. अखंड पट्टी घेतली तरी दोन्ही याला होऊन जाते. अंदाज बघायचा आणि कट करून घ्यायचे. आपण अंदाज बघू दोन्ही याला पुरेल का असं. हे बघू शकता तुम्ही कसं मोजून बघते. ही पट्टी आपल्या दोन्ही साईडला पुरणार नाही, तर ही एक वेगळी आणि अजून एक वेगळी आपण काढून घेऊ. आपल्याकडे कपडा शिल्लक जर नसला तर आपण पट्टीला जॉईंट देऊन घ्यायचं. जॉईंट कसा द्यायचा ते मी तुम्हाला सांगेन. आता काय करायचं, ह्या पट्टीला असं फोल्ड करून घ्यायचं आणि टिप टाकून घ्यायची फोल्ड करून. ह्या पट्टीला पण तसंच करायचं.
पट्टी एक्स्ट्रा होती म्हणून मी इथं कट करून घेऊ लागले. चला आपण कसं करायचं ते बघूया. हा कपडा याच्यावर ठेवायचा. हा आपला मुंड्याचा भाग आहे जिथं आपण स्लीव्ज जोडतो. हा स्लीवलेस ब्लाऊज असल्यामुळं त्याला स्लीव्ज लावायचं काम नाही. तर मी पट्टी लावून घेते. तुम्ही बघू शकता. याला परत दाब शिलाई टाकून आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं. याला आता असा फोल्ड करून वरून टिप टाकून घ्यायची. खूप सोपी पद्धत आहे. आता तयार करून घ्यायचे. तर आपण पहिले मार्किंग करून घेऊ. बरोबर एक सेंटरला घ्यायचं, एक इथे घ्यायचं आणि एक शेवट. बघा तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने आपण सगळे आई आता तयार करून घेऊयात. हे बघा असे आई तयार करून झालेत. आता हुक लावून घेऊ. हुक लावायचं बघा. अगोदर ही पट्टी याच्यावर ठेवून मार्किंग करून घ्यायची आणि बरोबर तिथेच हुक लावायची. बघा मार्किंग करून घे. आणि हे शेवटचे. चला आता हुक लावायला सुरुवात करूया. हे बघा अशी हुक ठेवायची. आतल्या कपड्यालाच शिवून घ्यायचं. बाहेरून दोरा दिसू द्यायचं नाही बिलकुल. अशा प्रकारे आपलं बोटनेक ब्लाऊज तयार आहे. बघा त्याची फिनिशिंग ती कशी आली. पाठीमागून बघू शकता तुम्ही. छान असं आपलं ब्लाऊज तयार आहे. तुम्ही पण नक्की शिवून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.